राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महान नमः पार्वती पतये हर हर महान सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। भगवान दत्तात्रय आईला जन्मजन्मांतराच्या सुखाच्या आपल्या ज्या कल्पना असतात, आई जन्म मिळाल्यानंतर हा नरदेह काही सत्य आणि काही असत्य याच्या मिळून मिळालेला असल्यामुळे आपण मायेतून उत्पन्न झाले असल्यामुळे मायेच्या गोष्टीलाच आनंद मानतो. म्हणजे ज्या मायेतून उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आहेत, शब्द रस रूप गंध स्पर्श, याच्याने स्नेह म्हणजे पत्नी स्नेह, पती स्नेह, पुत्र स्नेह, पौत्र स्नेह, या स्नेहाला आनंद मानतो. पण त्या स्नेहाबरोबर उद्वेग पण आहे. समजा मुलगा झाला आहे, पण हा आपलं करेल का याचं आपल्याला करावं लागेल हे आपल्याला माहिती नसतं. मग जो आपल्याला आनंद वाटतो तोच एखाद्या वेळा दुःखाला कारण होतो. म्हणून संसारातलं सुख हे आनंदी नाही आहे, ते सुख आणि दुःख मिश्रित आहे. पहा तुम्ही, रोज जर सगळं धान्य एकत्र करून खाल्लं तर आपल्याला उपद्रव निर्माण होईल. 8 दिवसातून एकदा खाल्लं तर उपद्रव होणार नाही. अति आजारी असलेला मनुष्य गेला तर दुःख कमी होतं, पण चांगला देह असलेला मनुष्य गेला तर दुःख चौपट होतं. म्हणून या संसारामध्ये सुख आणि दुःख हे मिश्रित असतं. दुःखसुद्धा असं झालं पाहिजे की ते आनंदात नाही, दुःखात आहे. आणि आनंदामध्ये नेहमी अनुकूल वातावरण लागतं. म्हणून दत्ताने असं सांगून नानाविध प्रकारचं कथन केलं आणि आईला सांगितलं की माते, आता बघ, जन्म कसा घालवायचा तर धर्म आधी पाळायचा, दान नंतर द्यायचं. काही लोक दान देतात पण धर्मच पाळत नाही. आईला म्हणतात, हे घे, तुला यात्रा जायचं, हे 1000 रुपये घे आणि जाय तिकडे, तोंड काळ कर. हे दान नाही झालं. तुला हे मी देतोय, आणखीन कमी पडले तर मला सांगशील, आणि काही आता नाही माझ्याजवळ, तू तिथे कोणाकडून घेऊन घे, आल्यावर मी देऊन टाकेन. असा दान झालं पाहिजे. आपण काय म्हणतो, आत्ता तर जाऊन आले, काय उठलं सुटलं की चालले. देताय तुम्ही, पण देताना दुःख देऊन देताय. कर्तव्य बुद्धीने धर्म केला पाहिजे आणि कर्तव्य बुद्धीने धर्म करून दान केलं पाहिजे. हे बा, हे श्रीमंत लोक देतात पण असं फेकतात. ते असं नाही आहे. आपल्याला उठायचं नाही तर दुसऱ्याला सांगायचं की त्याच्या हातात देऊन दे. जेवताना सुद्धा कोणी जेव, गरीब जेव, श्रीमंत जेव, आदरयुक्त तो जीव परमात्मा जेवतो असं म्हणून वाढलं पाहिजे. टाकायचं नाही. टाकणं हा अधर्म आहे आणि वाढणं हा धर्म आहे. हल्ली लोक कुत्र्याला सुद्धा हातात वाटी घेऊन दूध पाजतात. करते, कुठेही प्रेम करतात ते. त्याला इतके प्रेमाची गरज नाही आहे, त्याला फक्त टाकलं की खाण्याची गरज आहे. पण जिथे प्रेम द्यायला पाहिजे तिथे मनुष्य देत नाही. जिथे
प्रेम द्यायला पाहिजे, तिथे मनुष्य देत नाही. म्हणून प्रत्यक्ष सुख नसून जे दुःख आहे त्याला सुख मानतात. आता दान, धर्म आणि यज्ञ हे सत्कृत्य निश्चित आनंद देतात. हे सत्कृत्य आहे. मग आनंद कशात आहे? सत्कृत्यात. असत्कृत्यामध्ये आनंद नाही. मग सत आहे ते धरून ठेव. विनोबा भावेंच्या जीवनातलं एक उदाहरण आहे. ते कोकणात राहत होते लहानपणी. त्यांच्याकडे एक बाई रोज मुळी आणली की विश्रांती घ्यायची विनोबा भावेंच्या घराजवळ. आणि विनोबा भावेंच्याकडे गरिबी होती. त्यांची आई एवढंच तुकडा भाकरीचा, एक चिंचेचं लोणचं एवढं तिला द्यायची आणि तांब्याभर पाणी द्यायची. ती म्हातारी तेवढं खाल्लं, पाणी प्यायली की ते ओझं उचलावून जायचे दुसरीकडे. यांना त्याचा काही फायदा नव्हता, पण त्या आईचा नेम होता की गरिबाला काहीतरी दिलं पाहिजे, तुकडा. एक दिवशी तिच्याकडून मोळी उचलली जाईना, तर आईने विनोबांना सांगितलं की विना जा त्या आजीला मोळी उचलून दे. म्हणे आई मग तिला मोळी उचलली की आंघोळ करावी लागेल मला. बघ तू धर्म करतोय, तिला उचलून देणे हा धर्म आणि आंघोळ करणे दुसरं पुण्य. तर तुला धर्म करून पुण्य मिळवतोय तर आंघोळ कर. म्हणजे मुलाला लहानपणीच समजवलं होतं. आपण मुलाला एवढंच शिकवतो, काकूचं काम नको करू, तुझा अभ्यास कर. काकूच्या पोरांना कुठे गेले आणि हरिपाठ वाचते. तर दान आणि धर्म यामध्ये फरक आहे. धर्म दुसऱ्याला मदत आहे, दान पुण्य आहे. त्यांच्या आईनं दिलं गरिबाला तो धर्म झाला, यांनी उचलून दिलं धर्म झाला, आणि स्नान केलं पुण्य झालं. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. आपण या गोष्टीकडे लक्ष नाही देत आणि त्यामुळे आपल्याला सांगणारे तसेच मिळतात. आता तुमचे भागवत म्हणजे तर डफडेच आहे, नाचाचंच आहे, तुम्हाला दुसरं काही नाही आहे. कारण ज्ञानच वाढत नाही ना, ज्ञानच वाढवत नाही. नुसते गाणे म्हणायचं, नाचायचंच. कारण ती करमणूक आहे. तुमच्या वागण्यात काय बदल झाला, जळगावला आहे का, काशीला आहे का, नैमिषारण्यात आहे का, बद्रीनारायणला, तुमच्यात बदल झाला पाहिजे. हे तर एन्जॉय आहे. हल्ली काय आहे? एन्जॉय. म्हणून तीर्थयात्रा धमाधमा आधम आहे त्या. कारण तुम्ही तिथे गेल्यावर जर नुसतंच एन्जॉय करत असेल, स्नान, दान आणि जप या 3 गोष्टी झाल्याच पाहिजे. जपतप साधन हे तीर्थक्षेत्राचं पुण्य देणारं काम आहे. किती फिरले बरं. हल्ली मंदिरं म्हणजे काय, डेकोरेशन झाले प्रत्येक मंदिरामध्ये, आणि ते झकपक दिसलं की माणसाला वाटतं हे चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. ते आपल्या उधळीचं मंदिर पुण्य देईल तुम्हाला. काय नाही, ओसाड पडलेलं आहे पण तापीच्या काठी आहे, उद्गालक ऋषी, असे क्षेत्र पुण्य देतात. हे झकपक जे आहे ना, इथे पुण्य देत नाही. आता बा तीर्थक्षेत्रावर सरकारने सुरू केलं की दारूचे, मांसाचे दुकानं नको, लोक तिथे जाऊन गंगेवर पीत बसतं मस्त आणखी. तर हे लक्षात नाही आलं पाहिजे. बरं, हे वक्तही तसेच आहे, त्यांना बाकीचं काही नको आहे, फक्त मठ वाढवायचं आहे, अमुक करायचं आहे, ढमुक करायचं आहे, इतके लोक जेव घालायचे, एक वीट दिलं तर इतके पैसे, एक दिलं तर झालं बाहेर. याच्याने तुम्ही स्वतः केलं पाहिजे. आता मी सांगितलं ना की वाटून द्या, तिथे करून द्या. आपल्या हाताने दान झालं पाहिजे. श्राद्ध असो, देवांच्या जयंत्या असो, पुण्यता असो, दान हाताकरताच आहे. दाने न पाळणे न तू कंकणेनं. हाताची शोभा दानाने आहे, सोन्याच्या कंकणाने नाही. हात रतीर झाले पाहिजे. म्हणून व्रत, तप करणं हे सुद्धा साह्य आहे. मनोभावाने ब्राह्मणांचा सत्कार करणं, मिष्टान्न भोजन देणं हे सुद्धा आनंदात आहे, पण विवेकाने करावा.
जे काही करायचं असेल ते दुसऱ्याचं पाहून नाही करायचं. हल्ली देखादिवा फार चालतो. काय आहे देखादिवा? आता कालच मला कोणी सांगितलं ना, ते लक्ष्मीपूजनाचं एवढं यायचं म्हणे ते व्हॉट्सअपवर असं करा आणि तसं करा. काही नाही, सौभाग्याचे श्रेणी उपास करायचा, 2 फाटणीला कुंकू लावायचा, एवढंच पुरत येते. पण केवढं तो छान करून टाकलं. मग असं नाही करायचं. कारण व्रते दाने उद्यापने धनाचे. धन असलं तर मनुष्य करू शकतोय. सगळ्यांचं सारखं धन असेल का? नाही. जरी धन असलं तर मन असेल का? नाही. मग धन, मन आणि तन या तिन्ही गोष्टी पाहिजे. म्हणून दत्तात्रय आईला सांगताय की माते, जे धनानं देता येत नाही ते सुद्धा मनानं देता येतं. म्हणून आपल्याकडे शुभ इच्छा आहे. सगळ्यांनी या वाढदिवसाच्या शुभ इच्छा द्या. मग शुभ इच्छा सुद्धा कशाची आहे? मनानेच आहे. म्हणून शुभ इच्छा आहे. आपण तिथे गेल्यावर सुद्धा म्हणजे इतक्या लांब आले काय ठेवलं त्यांनी? वरणपोळी. चांगलं अन्न ठेवल्यावर सुद्धा वरणपोळीला नाव ठेवतो, शेवभाजीला आनंद मानतो. ही आपली वृत्ती आहे. काही असो, अन्न हे परब्रह्म आहे. उदर भरणं नव्हे. श्लोक मोठ्याने म्हणता बिलकुल, पण प्रॅक्टिकल. मग श्रीमंताने वरणच पोळी द्यायची का? नाही. त्याची ऐपत असेल तर त्याने मिष्टांना द्यायचं ना. असं कसं काय? पण देताना सगळे जीव परमेश्वराचे आहे हे जेवत अशी भावना गरिबाच्याही अंगी आली पाहिजे आणि श्रीमंताच्या अंगी. म्हणून मनोभावना. आई काय करशील तर मनोभावना चांगल्या कर. पहा तुम्ही, आई स्वयंपाक करते तर माझा मुलगा चांगला राहायला पाहिजे, माझा पती राहायला चांगला पाहिजे. तो हॉटेलवाला असं म्हणेल का? तो म्हणेल पोटमा टाका, पोटमा. टेस्टिव्ह करतो तो. असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. रक्तमासाचा पुत्र वेगळा आणि आगंतुक आणलेला वेगळा. म्हणून ते म्हणतात, दत्तगुरु सांगतात, हे माते, आचरणानं पुण्याची प्राप्ती होते. काय केलं पाहिजे तर आचरण म्हणजे आपलं वागणं. ईर्ष्या, राग, द्वेष. आता मला काल कोणी सांगितलं ना, काही लोक पाहिलं की संताप येतो म्हणे. म्हटलं साधी गोष्ट आहे, त्यांच्याविषयी मनातला दुराग्रह काढून टाका. ते आले की संताप येणार नाही. तुमच्या मनात दुराग्रह आहे की हे आपले शत्रू आहे. ते शत्रू नसतात, आपलं प्रारब्ध असतं ते आपल्याला तसं करतं. म्हणून आपल्या मनातून द्वेष गेला ना की क्रोध कमी होऊन जातो. द्वेष गेला. बहीण भाऊ भांडतात, तिथे द्वेष नाही आहे, तिथे प्रेम आहे. भांडणामध्ये सुद्धा फरक आहे. द्वेष आता बा पती पत्नीच्या भांडणामध्ये द्वेष येऊन गेलेला आहे. बाई मारून टाकते, माणूस मारून टाकतोय. द्वेष वाढतोय. कशाने? मनाप्रमाणे पाहिजे सगळ्यांना नाही, काही धर्माप्रमाणे मन पाहिजे. प्रत्येक गोष्टीला नियम आहे, धर्म आहे. आपण सततच त्रास दिला, सततच मागितलं की कुठेतरी विपरीत अवस्था होईल. म्हणून माते, आचरणानं पुण्याची प्राप्ती होते आणि आचरणानं सर्वात्मा परमेश्वर आपल्याला साधतो. आपण आचरण केलं तर परमात्मा आपल्याला साधेल, नाही तर साधणार नाही. आता मी काय सांगितलं की बा येत आहे ना तर घरातले चित्र बित्र जे काही तुम्हाला टाकायचे समुद्रात टाकून द्या. पुन्हा समुद्राला द्यायला मिळणार नाही. जुन्या मूर्त्या बिर्त्या समुद्रात विसर्जन करा. म्हणजे हे केलं पाहिजे आपण. म्हणून असं केलं तर आपल्याला भोगणं कमी होतं आणि पुण्य वाढत जातं आणि त्यामुळे चारी मुक्ती आपल्या हातात येतात. चारी मुक्ती साधी येल्या. जसं जसं आपण सद्विचार करत जाऊ तशा तशा चारी मुक्त्या आपल्याला साध्य होता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग कुठे बसावं लागेल? देवाची आहे द्वारी. देवाचं द्वार म्हणजे सत्य. मंदिरातच पाहिजे असं नाही.
आपल्या घरी सुद्धा देवाचं द्वार आहेच, देव करायचं आपल्या घरात। सत्य हे देवाचं द्वार आहे आणि म्हणून पंढरपुराला नामदेव महाराज पायरीवर बसले। नाम ही पायरी आहे, पहिली पायरी आहे। बरं, पहिली पायरी असल्याशिवाय वरच्या पायऱ्या नाही आहे। म्हणून नाम आणि सत्य ह्या दोघांच्या योगानं आपलं आचरण सिद्ध होतं आणि आचरण सिद्ध झालं की भगवंताची प्राप्ती हातात, चारी मुक्ती साधी आल्या। म्हणून हे माते, मी दत्त योगी आहे, मला संत म्हणतात, मला सद्गुरू म्हणतात। मी हा विचार सांगतो, हा अतिशय सुंदर विवेचन तुला सांगितलं। संत जन 4 प्रकारचे देह ओळखून 5व्या देहात वास्तव्य करतात। आपल्या देहाच्या 4 अवस्था आहे, पण संत 4ही अवस्था ओळखून घेतात आणि 5व्या देहात जातात। आता त्या कशा ते आई 4 अवस्था म्हणजे आपोआप त्याचा त्याग होतो। त्या प्रकारच्या देहातून ओलांडून 11वा प्रकार अंगीकारतात। षडरिपूपासून आपली सुटका होते आणि हे 10 इंद्रिय जे आहे ते तृप्त होतात। शब्द, कोणी स्तुती करो, निंदा करो, कोणी आपल्याला स्पर्श करो, कोणी काही करो, आपल्या मनातला स्पर्श वेगळा असला म्हणजे झाला शुद्ध स्पर्श। आपल्या मनामधला स्पर्श होईल, आपल्या मनात विकार असेल तर विकाराने स्पर्श होईल, विकार नसेल तर विकाराने स्पर्श होत नाही। म्हणून माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे की सहस्रदळ चक्रात आनंद उपभोगता आला पाहिजे आणि आपण सप्तचक्रांना टाळता आलं पाहिजे। असं आपलं चक्र आपण टाळत गेलो 7 आणि 10 की मग आपल्या शरीरामध्ये आनंद, आजी आनंद आनंद। काही लोक बघा, कोणी भेटायला आलं की एकदम आनंदात असं, काय तुमच्या भेटीचा आनंद होता, बस असंच सांगतो। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मद जातीचे मद भेटती, माझ्या विचाराचे मला भेटले पाहिजे। जात शब्द असा आहे, विचार वापरला आहे तिथे। आपल्या मनाचे गप्पा मारणारे मिळाले की गप्पेत आनंद होतो, पण परमार्थामध्ये की आज मी जप केला ना तर मला खूपच प्रसन्न वाटलं। मग काय केलं होतं बा तुम्ही सकाळी उठलो काहीच विचार आणला नाही, जपाला बसलो तर मला आनंद आला। मग हा दुसराही काय करतो, काहीच विचार। आजच मला एकाने सांगितलं ना की आपण उशिरा जपायला बसलं 7-7:30ला की सगळं काव होतं, पण लवकर बसलो, कोणी झोपलेलं असतं तोपर्यंत आपला जप होतं। मग काही लोकांना घरात कोणीच नसतं, त्यांचा जप कावर लवकर नाही होत। वातावरणाने सगळा परिणाम होत जातो। सूर्य उदयाच्या आत जेवढा प्राणवायू शांत असतो, चलनवलन झालं की वायूमध्ये गडबड होते। म्हणून शुद्ध वायूमध्ये आपल्याला आनंद प्राप्त होतो। आता बा तुम्ही दिल्लीला सांगितलं की आता तुम्हाला डिझेलच्या पेट्रोलच्या गाड्या 15 दिवस वापरायला मिळणार नाही, झालं म्हणजे काय झालं, प्रदूषण कमी केलं। हे जेवढी वाहनं आहेत ही वाहनं दूषण आहे, पण आपल्याला तर नुसतं दुधाच्या पिशवीला वाहन वापरत आहे, तेवढे पाहिजे जायचं नाही। हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, रविवारी सगळ्यांनी वाहन वापरायचंच नाही, सायकलीने द्यायचं चला, कारण काही करावं लागेल, त्याच्याशिवाय दूषण कमी होणार नाही। ध्वनी दूषण हे ध्वनीसुद्धा वाईट आहे। पण तुम्ही घरामध्ये 24 तास चालू आहे, त्यांनी सांगितलं बोटं खराब होतील म्हणे, मोबाईल बसले की सुरू, प्रदूषण आहे ते, आपल्या लक्षात नाही आहेत। म्हणून ते म्हणतात की सहस्र दळातून संपूर्ण विचाराचं विवेचन सांगितलं। स्वर्ग म्हणजे काय याच्याविषयी दत्त सांगतात। या अध्यायाच्या शेवटी त्यांनी नरक टाळण्याकरता संत साधूजनांचा संग हा स्वर्ग सांगितला। म्हणजे सत्संग हा स्वर्ग आहे आणि कुसंग हा नरक आहे। म्हणून रात्रंदिवस चांगला विचार ठेवा, म्हणजे स्वर्गाचा मार्ग राहील। सत्संगतीमुळे आणि हरिकथा ऐकल्यामुळे त्यातून बोध घेता येतो
आणि ज्याचा बोध घेतला जातो तो स्वर्ग आहे. ज्याच्यामध्ये बोध नाही, आता बा व्यसनाधीन लोक व्यसनं करतात, तर व्यसनामध्ये सुख नाही आहे. कथानकामध्ये, प्रवचनामध्ये, विवेचनामध्ये कर्मणूक किती वेळ आहे? थोड्या वेळ. जास्त वेळ कर्मणूक केली तर उपयोग नाही. म्हणून साधू संत आणि सद्गुरू हे जगदोद्धारासाठी असतात. म्हणून संतापेक्षा या जगात कोणी श्रेष्ठ नाही एवढं लक्षात ठेवायचं. आणि ज्याला कळालं तोच. तुम्ही शेगावला गेले की आनंदात जातो दिवस तुमचा, कारण व्यवस्था आणि व्यवस्थापन वेगळं आहे. तिथे भेदभाव नाही. तुम्ही 1000 रुपयाची पावती फाडा, 10,000ची लाख, जेवढं आहे तेवढंच मिळणार. जिथे भेद आला तिथे शांती नाही, जिथे अभेद आला. म्हणून दत्त गुरूंनी संकल्पना स्पष्ट केली आईला स्वर्गाची आणि नरकाची. 29व्या अध्यायामध्ये दत्तात्रय आता काय सांगतात ते आपण पाहायचं. संत संगती, संत सेवे यामुळे स्वर्गाच्या प्राप्तीचा मार्ग सापडतो, हे स्पष्ट दत्तगुरूंनी सांगितलं. मागील अध्यायामध्ये स्वर्गाची संकल्पना स्पष्ट केली. आता पुढच्या प्रश्नाच्या अनुषंगानं ते सांगतात. पापी, दुराचारी, दुर्जन, काम, क्रोधी हे षडरिपू जे आहे, याच्यामध्ये आपल्या शरीरात काय वाढतो? दंभ, अहंकार, द्वेष आणि दृष्ट. मग असा अहंकार जर वाढला तर आपण मातृपितृ दोषी होतो. म्हणजे आईवडिलांचा सुद्धा दोष करतो. पहा तुम्ही, मित्रांच्या संगतीनं मनुष्य आईची पोत मारून देतो. तर व्यसनी लोक काय करतात? माणसाला अरे नाही रे, तुझ्या आईवडिलांचं तुझ्यावर प्रेम नाही आहे, त्याच्यावर प्रेम, असं घडवतात. आणि मग आपण द्रोही बनतो, मातृपितृ. चांडाळ, निर्दय, कपटी, अनाचारी, असत्य बोलणारे, वागणारे, अविश्वासू, अभक्षभक्षण, मद्यपी, प्रपंचात मन रमत नाही, ज्यांना कीर्तन पुराण आवडत नाही, असे जुगारी हे अधर्मी आहे. विषय लंपट, साधू संतांची चेष्टा करणारे, अशा लोकांच्या संगतीला राहायचं नाही. दत्त पुढे म्हणाले, ज्या अस्तित्वात संपूर्ण इंद्रियांच्या हालचाली शक्य होतात, देहामध्ये प्राण चैतन्य असतं आणि अंतःकरणात मन बुद्धी असते, इतकंच नव्हे तर अवघ्या पिंड ब्रह्मांडात त्याची सत्ता आहे, तो म्हणजे परमात्मा आणि तो म्हणजे संत. आता बघा, गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये ब्रह्मांडावरची सत्ता त्यांच्या लक्षात येते. ते असं करू नका, हे करा, ते करा. स्वामी समर्थ, तुला अमुक अमुक याच्याशिवाय असं फळ मिळणार नाही, तुझ्या प्रारब्धात आहे ते भोगावं लागेल, पण तू सतत जर माझी आठवण ठेवली तर त्यातून तू निघून जाशील. सततम चिंतयामी, भगवान गीतेमध्ये सांगतात, अर्जुना तू हे युद्ध कर पण माझं चिंतन कर. माझं चिंतन करशील तर हे दोष तुला लागणार नाही. कारण संसारामध्ये असं आहे, कोळशाच्या खाणीत गेल्यावर काळं लागू नये असं कसं होईल, तसं संसारामध्ये काही गोष्टी आपल्याकडून शक्य होत नाही, म्हणून आपल्याला दूषित लागतंच. मुलाला बोलायला गेलं तर मुलाला आई चांगली वाटत नाही, नवऱ्याला सूचना द्यायला गेले तर नवऱ्याला पत्नी चांगली वाटत नाही, नातवाला आजी कडक आहे असं वाटतं. कारण आपण सत्याला धरून सांगत असतो. म्हणून सत्याला धरून सांगताना समोरच्याला कितपत पटतं, तर आईला पटायची गरज नाही. आईला आपल्याला घडवायचं आहे, स्त्रीला माणसाला राखायचं आहे. पण आता स्त्रीच राखून घ्यायला तयार नाही आहे. म्हणून ते म्हणतात, या देहामध्ये जे चैतन्य असतं ते अंतःकरणात मन बुद्धीमध्ये असतं. म्हणून याकरता सगळ्यापेक्षा आपण निराळं राहिलं पाहिजे. कारण या संसारात राहायचं आणि पुन्हा आपल्या स्वतःकरता रोज 1 तास काढायचा. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, आपली आठवण आपण करून यायची. आणि माझ्या अवतीभोवती सगळं ब्रह्मच आहे, बस. सर्वविधम खलविधम ब्रह्मासी.
आणि मी देहरूपाने नाही, मी आत्मरूपाने आहे. मी सर्वाहून निराळा आहे, मायातीत निर्गुण निराकार असून मी नित्य शाश्वत आहे. आत्मा जो आहे तो शाश्वत आहे, निर्गुण निराकार आहे. मला उपासना केलीच पाहिजे. उपासना ही सद्गुरूनं दिलेली महत्त्वाची बाब आहे. म्हणून रोज उपासना घडली पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे आणि भूदेव वसंताचे देवाला, आईला यांना नमस्कार करीत राहायला पाहिजे, कारण यांच्यापासून सुवास. आणखीन एक मुद्दा सांगतो. काही गोष्टी आपल्या प्रारब्धात नसतात पण त्या गुरुकृपेने मिळतात. उदाहरण सांगतो. अर्जुन हा भययुक्त झाला, मला युद्ध करायचं नाही, मला संन्यास घ्यायचा आहे. भगवंताची कृपा झाली, अर्जुन राजा झाला. सुदाम दरिद्री होते पण देवाचं नाव घेत होते. देवानी कृपा केली, आज सुदामांचं चरित्र गायलं जात आहे. जे भाग्याने मिळत नाही ते कृपेने मिळतं. होत नाही ना कृपा, आम्ही तर जळमळतो असं रडतो. नाही, कृपा होत नाही याचा अर्थ आपण अजून कृपेस पात्र नाही आहे. आपल्याला कृपा म्हणजे काय, पैसे, गाडी, घोडं एवढंच वाटतं. जे प्रदूषण वाढवतं ते कृपा समजतात लोक जगामध्ये. जे दूषण वाढतं, जे अपघात घडतात त्याची कृपा समजतात लोक. कृपा तीच आहे की घातपात होणार नाही, बचावून जातो मनुष्य कृपेने. कृपेने बचावून जातो. म्हणून दत्तगुरूंनी उपासनेचे प्रकार सांगितले. उपासनेची सर कशाला येत नाही, म्हणून सद्गुरू उपासना महत्त्व सांगतात. आता उपासना वेद, शास्त्र, पुराण, श्रुती आणि स्मृती या नानाविध ग्रंथीचं पठन करणं हे नुसतं पठन आहे. कारण त्याला व्याकरणाचं ज्ञान नसलं तर माणसाला अर्थ लागत नाही. म्हणून त्यावेळेस योग, याग, जप, अनुष्ठान अशा प्रकारे मनुष्याने केलं पाहिजे. म्हणून खरा विद्वान निराभिमानी होत जातो. जसं जसं तुम्ही अभ्यास कराल तसं तुमच्या मनामध्ये अभिमान कमी होत जातो. आणि जे अभ्यास करून ज्यांचा अभिमान वाढत असेल, माझ्यासारखा कोणी हुशार नाही समजावं तो पतन. स्वतःची परीक्षा स्वतःच करायचं. टेस्टर लावलं की लाईट आहे का नाही कळतं ना, तसं आपला अंगी अभिमान चढतोय का. तुमचं चालणं ताठ्यात, बोलणं ताठ्यात, रूपरेखा वेगळ्या, क्षणोक्षणी डिझाईन बदलवणे तुमची शरीराची, हावभाव बदलवणे, हे अहंकाराचे लक्षण आहे. सरळ आणि साधं, शांत स्वभाव. म्हणून हे माते समान नजरेत पाहतो आणि विनयशील असतो. त्याच्या मनात षडरिपूचा लवलेश नसल्यामुळं तो जातीवर्ण आदीकडे काही पाहत नाही. म्हणून लौकिक विद्या संपादन करणारा मनुष्य विद्येपासून धनाच्या मागे पळतो. जी विद्या मिळवली आहे त्या ब्रह्मविद्येपासून तो धन मिळवतो. आजपास तुम्ही सगळे बोली लागते देवाच्या भागवताची, याची बोली, चढाओढ. ज्या संन्यासांना मुक्त व्हायचे ते संन्यासी म्हणतात तुमच्या नातेवाईकांचे फोटो घेऊन घ्या, इथे ठेवून द्या, एवढे पैसे देऊन द्या. आता मग एका भागवतामध्ये 256 फोटो, एका भागवतात 256 फोटो. कोणाचा संकल्प केला तुम्ही? असं ते बरं. लोकांनाही काय वाटतं बा कमी पैशात होत आहे. अरे पण ते खरं आहे का? हा, तू आजची कथा मी जे श्रवण करणार आहे ती माझ्या आता मी श्राद्धाचा संकल्प सांगितला ना, असं करून तुम्ही कुठे कथेला बसा.
तो फोटो ठेवून कसं काय होईल? मग इतके फोटांचं कसं काय होईल ते? पण काय झालं हल्ली, जिकडे तिकडे फोटो म्हणजे जो वक्ता आहे ना तो दिशाभूल करतो ना. त्या गयेला पितृपक्षात अरे रे 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 बाजार करून टाकतात. मग बाजाराने काही होत नाही. तुम्ही परमार्थाचा बाजार नाही करायचा. जो आलाय ना तो त्याच्या पूर्वजांच्या नावाने श्रवण करेल आणि पुण्य प्रदान करून देईल की माझ्या पूर्वजांना हे माझ्या भागवताचं पुण्य. मग आता तुम्ही सगळ्यात पूर्वजांना द्याल तर तुमच्याकरता काय केव्हा? आता हा पुढचा प्रश्न. तुमचा उद्धार, बरं तुमचा उद्धार करणारे आता कलियुगामध्ये कोण? पोरं कोण? ते म्हणतात हे पैसे घेऊन या, ऑनलाईन पैसे टाकून द्यायचं, जायचं बी काम नाही. ते ज्योतिष पाहिलं गेलं कोणतं ऑनलाईन म्हटलं बघ इथे ऑनलाईनची व्यवस्था नाही, जायचो का तू? आज इथे काही विचारता येत नाही रोग देणार आहे का ऑनलाईन देणार आहे? रोजचे 4-5 लोक रस्ता धरतात, पुन्हा येतच नाही द्यायला, ते देऊच शकत नाही ते. आणि अशा लोकांचं नको, कारण ज्यांना दानाचं महत्त्व नाही. दान समोर लागतं. तत्प्रसादेनं, त्याच्या प्रसादाने ते आपल्याला समोर लागतं. काय द्यायचं आहे ते असं चालत नाही. ज्ञानाच्या अहंकारातून मनुष्य नेहमी धुसफूस करीत असतो. काही लोक म्हणतात ना मला नेहमी संताप येतो, तर तुला अहंकार आहे. किती दत्तात्रयाने आईला स्पष्ट सांगितलं आहे, जो धुसफूस करतो त्याला अहंकार आहे. विषय सुखासाठी ज्ञानाचा वापर करतात. हा जो ज्ञान विषय आहे हा विषय सुखासाठी लोक वापर करतात. त्या धुंदुककाराने स्वतः सांगितलं आईला, आई पण प्रेतात्मा झाली होती, की तू भाऊला सांग आणि माझा उद्धार कर. म्हणून आम्ही उपासना देतो, गोमूत्राचं स्नान देतो, आणि तुम्हाला स्वप्न काय पडेल हे येऊन सांगा असं सांगतो. त्या जीवात्म्याने जर सांगितलं असेल की माझा उद्धार करा, तरच तो उद्धार केला तर उद्धार होतो. आता तो जर गद्दार असेल तर त्याला उद्धाराची इच्छा कुठून होणार आहे? आणि कलियुगात गद्दारांची संख्या जास्त असे ते. कारण प्रत्येक जण आपल्या अहंकाराच्या विचारातून जातो. म्हणून उदरनिर्वाहासाठी ज्ञानाचा उपयोग न करा. विद्वान म्हणता येणार नाही, किंबहुना गुणाचं वर्णन देखील आपल्याला दोष लागू शकतात. दत्तात्रय म्हणाले, हे माते, मूढ कोणाला म्हणायचं? ज्याला विवेचन माहिती असून प्रारब्धात घडणाऱ्या कर्माला तो दोष देत असेल तर तो मूढ आहे. आपल्या प्रारब्धामध्ये ज्या घटना ठरलेल्या आहेत त्या जर घडत असतील तर त्या घडू द्याव्या लागतात. त्याचं दूषण देवावर द्यायचं नाही. आपले म्हणून काही घटना भोगून मोकळ्या होतात, म्हणून त्या भोगाव्या लागतातच. एखाद्या बालकाचा मी करता आहे असा जरी आपण आव आणला तरीही आपण मूढ आहे. कारण जो जन्माला येतो ना त्याच्या प्रारब्धानुसार त्याला आई बाप किंवा आई बाप नसले तर दुसरा सांभाळणारा मिळतो आणि तो पुढे चालला जातो. काही लोकांचे आईबाप सुज्ञ आहे, सांभाळणारे आहे, पैसा अडकाय, पण पोरं पुढे जायला तयार नाही, कारण त्याच्या प्रारब्धामध्ये ते नाही आहे. म्हणून प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. दारिद्र्य दुःखे बहुपीडलो मी. दारिद्र्य दुःख याच्याने मनुष्य पीडित होऊन जातो. म्हणून आपल्याला संत काय सांगतात, जे दारिद्र्य आहे, जे दुःखी आहे, जे पीडित आहे त्यांना सुख द्या, त्यांना सुख द्या. पण लोभापायी नको की त्यांच्या संपत्तीवर नजर ठेवून त्यांना सुख नाही द्यायचं. कर्तव्य बुद्धीनं आपण जर कर्तव्य बुद्धीने कर्म करीत गेलो
तर त्याचं पुण्य आपल्याजवळ तयार होतं. म्हणून जीवाला कोणाचाही संग असावा आणि नसावा. मग कोणता संघ असावा तर सत्संग असावा. सत्संगाने फायदा काय होतो आई तर सत्संगतीने तुटती कुबुद्धी. जी कुबुद्धी आहे ती सत्संगानं सुटून जाते. आता कुबुद्धी म्हणजे काय तर त्या व्यक्तीला व्यसन असतं, दुरुक्त असतो, दुष्कर्म करतो, दृष्ट मार्गाने जातो, निर्भीड बोलतो, निष्ठुर असतो, लोभिष्ठ असतो, अधर्मी असतो, अज्ञानी असतो. एवढे लक्षणं त्याच्याजवळ मूर्खाजवळ असतं. म्हणून या सगळ्या लक्षणांनी त्याचं वर्तन हे विपरीत होतं. एवढंच नाही, झोपेमध्ये सुद्धा तो तेच बडबडतो, उचला उचला उचला, आणा आणा आणा, ठेवा ठेवा ठेवा. असे स्वप्न पडायला लागले आपल्याला वाईट की म्हणावं आपलं वर्तन कुठेतरी चुकलेलं आहे. चांगली स्वप्न पडायला लागले, तीर्थ यात्रा, देव धर्म, आई वडिलांची सेवा, समजावं आपलं कर्म चांगलं चाललं आहे. गाडी रुळावर आहे. वाईट स्वप्न पडायला लागले की समजावं गाडी रुळावरून उतरली. तो रेल्वेचे रूळ तपासणारा साहेब असतो ना, रस्त्यावर गाडी नसली की तो त्याची ते 4 चाकाची गाडी त्या रुळावर ठेवतो. 2 लोक मागून लोटतात, गाडीला गती दिली की परत ते 2 लोक बसून जातात. परत गती कमी झाली, पुन्हा कुठला सिग्नल आला की गाडी आपली रुळावरून खाली उतरवतात. तो मात्र गाडीचे रूळ चेक करणारा असतो, तरी त्याला स्वतःच्या गतीने चालावं लागतं. आता मशीन बसवलं असेल तर मला माहीत नाही, पण पूर्वी लोक मागून त्या रुळावर पाय ठेवून ती गाडी लोटायचे. मोठं कठीण होतं ते. आणि जाता जाता तो दोन्ही बाजूचे 2 साहेब असतात, ते रूळ चेक करतात. कारण ते जर चेक नाही केले तर चांगले डबे घसरून जातील. खिट्याबरोबर आहे का नाही. म्हणजे जो रस्ता दुरुस्त करतो त्याला केव्हा केव्हा उतरून द्यावं लागतं, कारण समोरून येणारी गाडी आहे. तसं जीवनामध्ये आपण लोकांना मार्गदर्शन करताना मार्गदर्शन करणाऱ्यांना थांबून द्यावं लागतं, कारण लोकांचा मार्ग सुधारला पाहिजे. म्हणून देह कष्टभीती परोपकारे. संत काय करतात, आपल्याला आपल्या देहाला कष्ट परोपकाराकरता देतात. मग कोण जगात परोपकाराकरता जगतं तर झाडं झुडपं नद्या. परोपकाराय फलंती वृक्षः परोपकाराय वहन्ति नद्यः. हे ज्याप्रमाणे परोपकारार्थम इदम शरीरम. म्हणून संतांनी आपलं शरीर परोपकाराकरता घासून घेतलं पाहिजे. सगळ्यांना वाटेल परवडेल असं बोललं पाहिजे. माता अनुसयेच्या प्रश्नानुसार संन्यासी कोणाला म्हणावं या प्रश्नाचं उत्तर द्यायला महाराज तयार. मूळ 14 घटकांचा नाश करून लोभ मोह पाश तोडून संन्यासी झालं पाहिजे. केवळ वस्त्र परिधान करून किंवा दंड घेऊन संन्यासी होतात नाही. हे माते, अंतरात्म्याला दंड द्यायचा आहे खरं, मनाप्रमाणे वागायचंच नाही. धर्माने सांगितलं तेवढंच वागायचं. हातात भिक्षा घ्यायची, हाताने पाणी प्यायचं, बस. वस्तूचा संग्रहाची गरजच नाही ना. लोकलज्जेस्तवर वस्त्र. लोकलज्जा आहे म्हणून वस्त्र वापरायचं, नाही तर वस्त्राचीही गरज नाही. म्हणून मोठमोठे मत मांडणे याच्यासारखे अनेक बाबीचा पुरस्कार करणे संन्यासाच्या चित्ताला सवय लागून जाते. म्हणून मोठमोठे संत काय करतात, मठ बांधतात आणि आपण मात्र झोपडीतच राहतो. कारण समाजाकरता करायचं ना, आपण त्याच्यापासून आले तर. महाराज वडाच्या झाडाखाली चालले जायचे गाणगापूरला, औदुंबराची उपासना करायची आणि पिंपळाखाली झोपायची. वड, पिंपळ आणि औदुंबर हेच वृक्षस्थळ सगळे. जाताना म्हणे आता फुलं येतील तुम्हाला, फुलं घ्या. पादुका ठेवून गेले.
म्हणून 5व्या ठिकाणी वस्ती करतो तोच खरा संन्यासी, तो वेगळा असतो. योगी संन्याशांना भगवमुंड दंड धारण करणं कशाची गरज नसते, कारण साधी राहणीमुळे मानापमानाची पर्वा नसते. मनुष्य जेवढं साधा राहिलं तेवढं मानापमान, आणि मनुष्य हायफाय राहायला लागला की मानापमान सुरू होतात. म्हणून साधी राहणी, उच्च विचारसरणी, उच्च विचारसरणी. आता तर प्रत्येक वक्त्याला बॉडीगार्ड लागायला लागले. जसे राज्यकर्त्यांना काळे कपडे घातलेले माणसं तसे त्यांना म्हणलं तुम्हाला काय भय आहे, कशाला पाहिजे लोक भय. संत महात्मे लोक चेले पुरे झाले, हात लावू नका. भय आहे, अभिमान वाढलाय. म्हणून स्वतःच्या अंतरंगात जो रमतो तो संन्यासी खरा. हे विवेचन केल्यानंतर मातेनं सांगितलं की दत्ता, हे सगळे गुण मला तुझ्यात दिसत आहे. ओळखून घेतलं. जेवढे सांगितले तू तेवढे गुण तुझ्यामध्ये आहे. माझी विवेक बुद्धी जागृत झालेली आहे, मी तिचा अंगीकार केला आहे. आता याचा पुढचा 31वा अध्याय तू मला सांग. 30 अध्याय पूर्ण झाले. मी सकाळीच म्हटलं की बा बरोबर 30 दिवस झाले, 1 महिन्यापासून आपण गुरुचरित्र सुरू केलं होतं दत्त महात्म्य, पण 1 अध्याय राहिला होता, तो आज पूर्ण झाला. आता पुन्हा आपण शाकंभरी नवरात्रात द्वादशीच्या दिवशी कथा पाहू. कृष्णार्पणमस्तु. आजपासून सकाळचंही बंद आणि रात्रीचं कालपासूनच बंद झालं. सत्यगुरुराये कृपा मज केली, सापडवले वाटे जाता गंगा स्नाना, भोजना तुप पावसे